नमस्कार. माझं नाव यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी विषय विषयाने उद्यानविद्या या पदावर काम पाहतोय. तर आजचा जो आपण कार्यक्रम घेतोय तो ICRचा जो 93वा स्थापना दिन आहे, त्याबद्दल आपण हा कार्यक्रम सर्व शेतकरी बांधवासाठी आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जो चर्चा करणार की जे विषयाचा आपल्याला माहिती घेणार आहे, त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे, त्यामध्ये फळे, भाजीपाला व फुले या इत्यादी पिकांच्या माध्यमातून आत्मनिर्भर शेतकरी. ही टर्म थोडीशी अवघड वाटेल ऐकण्यासाठी. आत्मनिर्भर शेतकरी म्हणजे आपल्याला काय करायचं की आता आपण सगळं पिकं करतोयच, म्हणजे फळ पिकं करतोय, भाजीपाला पीक करतोय, फुल पिकं करतोय. पण त्यामध्ये आत्मनिर्भर म्हणजे काय की आपल्याला फायदा कशा पद्धतीनं होईल. फळ पिकामध्ये, भाजीपाला पिकामध्ये, फुल पिकामध्ये आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत, नंतर आता सध्या आधुनिक पद्धती आलेल्या आहेत, त्या आधुनिक पद्धती वापरून आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल. आपण बघतोय सध्या की तुम्ही पण ज्या ज्या भागातून आता तुम्ही कार्यक्रम बघताय त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं किंवा आपलं केंद्र सरकारचं एक गेल्या 4 वर्षापासून एक उद्दिष्ट आहे की बाबा शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं आहे. इंग्लिशमध्ये सगळीकडे आपल्याला का नाव ऐकतं की बाबा डबलिंग द फार्मर इन्कम. फार्मरचा इन्कम डबल कसा करायचा. मग हे थोडंसं शेतकरी बांधवांनी सुद्धा लक्ष दिलं त्यामध्ये की आपलं उत्पादन खर्च म्हणजे काय की समजा तुम्ही फळबाग लागवड करायची म्हणली तर रोपांचा खर्च, त्याला खतांचा खर्च, तुम्ही बघताय खताच्या किमती सुद्धा दुपटीने वाढलेल्या आहेत. मग कमी खर्चामध्ये नंतर कीड रोगाचा खर्च येणार, लेबरचा खर्च, हे सगळे जे काही खर्च आहेत ज्याला लागणारे निविष्ठ आहेत, त्या निविष्ठाचा आपल्याला उत्पादन खर्च आपण जर कमी केला तर आपलं उत्पन्न वाढू शकतं. असं नाही की उत्पन्न डबल करायचं म्हणजे डायरेक्ट फक्त उत्पन्नावर फोकस करायचा, मार्केटिंगवर फोकस करायचा. मार्केटिंगवर पण सुद्धा आता सध्या थोड्याफार अडचणी येतात की त्यामध्ये बराच भाजीपाला आहे, फळ पीक आहेत, त्यांना रेट मिळत नाहीत. किंवा आता सध्या आपण कोरोनाची परिस्थिती बघतोय, माल भरपूर आहे मार्केटमध्ये, पण मार्केटमध्ये विकायला सुद्धा थोडीशी अडचण येते. किंवा जो ग्राहक आहे खाणारा, समजा आता पॉलिहाऊस मधील शेती बघितली किंवा ओपनची शेती बघितली, त्यामध्ये आपण कोणताही भाजीपाला आपण पिकवला तर ते विकण्यासाठी काय होतं, आपण मार्केटमध्ये विकतो. पण आता लॉकडाऊनमुळे बरेच महाविद्यालय बंद आहेत, शाळा बंद आहेत, हॉटेल्स बंद आहेत. म्हणजे जो खाणारा ग्राहक आहे तो थोडासा कमी झाल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये त्या रेट कमी मिळतोय. मग त्यासाठी आपल्याला एखादा प्रक्रिया उद्योग करता येईल का, किंवा आपण जे पीक उत्पादन पद्धती घेतोय त्यामध्ये थोडासा बदल करून एकात्मिक पीक उत्पादन पद्धती, त्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम, म्हणजे फळं पण करायची, भाजीपाला पण करायचा आणि फुल पिकं पण करायची. त्यातून आपण आत्मनिर्भर कसं व्हायचं याचं आपण हे येणाऱ्या 1 तासामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि नंतर तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा आपण या डायसवर तुम्ही मला विचारू शकता आणि त्याचं आपण तिथे शंका निरसन करणार आहोत. तर यानंतर आपण आपलं प्रेझेंटेशन थोडंसं आपण काय करतोय, नुसती मी जे बडबड केली तर तुमच्या लक्षात येणार नाही. जर मी थोडं तुम्हाला एखाद्या PPT स्वरूपात जर माहिती दाखवली तर तुम्हाला ते स्क्रीनशॉट घेऊन नंतर त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर आपण आता आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करूयात. सुरुवातीला मला एक सांगायचं की आता जे आपण हे सर्व कार्यक्रम ऑर्गनाईज करतोय तो आपण भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषिक ॲप आहे त्यांच्या संयुक्त विद्यमान आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय. तर सुरुवातीला आमच्या एक थोड्याशा ज्या ऍक्टिव्हिटी ह्या टॉपिक्सशी रिलेटेड आहेत ते थोडक्यात मी सांगतो. प्रेझेंटेशन आपण चालू करूयात. तर सुरुवातीला आपण भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती हे गेल्या 3 वर्षापासून आपण इंडोडच तंत्रज्ञान आपण शेतकरी बांधवांसाठी देतोय. इंडोडच तंत्रज्ञानामध्ये आपण काय करतोय की जे काही नेदरलँड म्हणजे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपण आहे असं वापरत नाही, की आपल्या शेतकरी बांधव इकडे आपल्याकडे निविष्ठा कोणत्या आहेत, आपलं वातावरण काय आहे, आपल्याकडे मार्केटचे रेट कसे राहतात, अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे व्हॅल्यू चेन कशा पद्धतीने मेंटेन करायची आपण शेतकरी बांधवांना इथे शिकवतोय. भाजीपाला गुणवत्ता केंद्र म्हणजे महत्वाचं सुरुवातीला आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण विषमुक्त भाजीपाल्याचं उत्पादन कशा पद्धतीनं केलं पाहिजे तर ते आपण त्यात बघतो. दुसरं आहे, आता काय होतं की तुमचा जास्त खर्च कशावर जातो की कोणत्याही पिकाचं किडी बंदोबस्ताचा आणि रोगांच्या बंदोबस्तासाठी तुम्हाला जास्त खर्च होतोय. तर आम्ही क्वालिटी प्लांटिंग मटेरियल म्हणजे जी काय आम्ही भाजीपाल्याची रोपे आमच्या सेंटरमधून तयार करून सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना देतोय. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कीड त्या रोपांच्यावर नसतो किंवा रोग नसतो. आणि आपण त्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वापरतोय, म्हणजे त्याच्यामध्ये माध्यम कोकोपीट असेल किंवा आपण कलम तंत्रज्ञान सुद्धा त्यामध्ये वापरतोय. ते हळूहळू आपण त्यामध्ये माहिती घेत जाऊ. आता नंतर पुढचं आहे की आपल्याला दुसरं मातीविना शेती, त्याला म्हणतो आपण हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी.
आता तुम्ही म्हणाल किंवा आपल्याला अजून मातीतल्या शेतीमध्ये थोड्याशा अडचणी येतात, आपण डायरेक्ट मातीविना शेतीकडे कसं जायचं. पण हे आत्मनिर्भर होण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला ह्या तंत्रज्ञानाकडे वळायचंय. मग त्यानुसार आपण तेथे तंत्रज्ञान आपण अवगत करू शकतो. म्हणजे जास्त ह्यात काही फरक नाही. मातीविना शेती म्हणजे आपण जो नारळाचा भुसा असतो त्या कोकोपीट मध्ये आपण शेती करतो. मग त्या कोकोपीट मध्ये शेती करताना आपल्याला त्या माध्यमाचं गुणधर्म काय असले पाहिजे, कोकोपीट कसं निवडायचं, हे सगळं आपण अजून तुम्हाला जर लागलं तर आपण डिटेल ट्रेनिंग मध्ये आपण तो घेणार. आता आपण फक्त कोणकोणत्या टेक्नॉलॉजी आहेत आणि आपण त्या तंत्रज्ञानामार्फत आत्मनिर्भरच्या दिशेने कशा पद्धतीने आपण वळू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय किंवा 4 फोटो आहेत. एकामध्ये काकडी लावली, एकामध्ये मिरची आहे, एकामध्ये टोमॅटो आहे आणि एकामध्ये भाजीपाला रोपवाटिका आहे. तर हे सगळे तो आपण मातीविना शेतीमध्ये तुम्हाला एक ग्रो बॅग दिसतात, म्हणजे तुम्हाला एक प्लास्टिकची बॅग दिसते बघा खाली, आणि प्रत्येकामध्ये आपण एक एक रोप लावलेलं आहे. त्या खाली आपण कोकोपीट आहे आणि त्यामध्ये आपण खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा वापरली, त्याला म्हणतो आपण ॲटोमेशन. हे सगळं आता तुम्हाला भाजीपाला गुणवत्ता केंद्र केव्हीके बारामतीमध्ये बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. आणि 4 नंबरला जिथं माझा कर्सर आहे त्या ठिकाणी आपली हायटेक रोप वाटिका आहे. म्हणजे आपण रोपवाटिकेमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच ठिकाणी रोपवाटिका बघितली असतील, त्या ठिकाणी जमिनीवर रोपवाटिका केलेली जाते. काय होतं, जमिनीमधूनच त्या रोपांना जमिनीतून येणाऱ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी आपण जमिनीपासून एक उंच 2 ते 2.5 फूट उंच बेंच केले आणि त्या बेंचेसवर आपण रोपं तयार केली तर हवा सुद्धा खेळती राहते. त्या रोपांची मुळं जमिनीत जात नाहीत आणि रोपं जमिनीतून येणाऱ्या रोगापासून त्यांचा बचाव होतो. तर अशा पद्धतीने हे एक तंत्रज्ञान आहे. आपल्याला हे वापरलं तर आपला उत्पादन खर्च आपला कमी होऊ शकतो. नंतर पुढचं आहे की आपल्याला जर हायटेक शेती करायची असेल, आता आपल्या तिन्ही सत्रामध्ये किंवा 3 विभाग आहेत आपले, फळपीक, भाजीपाला आणि फुलांचा. तर आपण प्रत्येकाचा थोडं थोडं जे काय आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याविषयी आपण त्यासाठी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता हे बघतोय आपण हायटेक शेती जर आपल्याला करायची असेल कशाची, फुलांची आणि भाजीपाला पिकांची, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पॉली हाऊसेस करायला लागतात. आता पॉली हाऊसमध्ये तुम्ही बघितलं तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय एक नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस, 2 नंबरला आहे फॅनपॅड टाईप पॉली हाऊस, 3 नंबरला आहे फॅनपॅड विथ ॲटोमायझेशन. तर हे प्रत्येक आपल्याला कोणतं पीक करायचे, त्याला किती वातावरण नियंत्रित करायचं, त्यानुसार आपण हे पॉली हाऊस करणं गरजेचं आहे. आता 1 नंबरला दिसते त्याला नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस, त्याला म्हणतो आपण नैसर्गिक वायुविजन हरितगृह. हे हरितगृह तुम्ही सर्व पिकांसाठी, भाजीपाला पिकासाठी, फुल पिकासाठी करू शकता. आणि ते महत्वाचं काय ठेवायचं की बिगर हंगामी पिकं आपल्याला ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेतली तर आपल्याला हे पॉलिहाऊसची पिकं आपल्याला परवडतात. कारण पॉलिहाऊस जर तुम्हाला करायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला एका गुंठ्याला 1 लाख खर्च येतो, 10 गुंठ्याला 10 लाख. आणि गव्हर्नमेंट म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या अंतर्गत तुम्हाला 50% सबसिडी मिळते आणि राहिलेले 50% तुम्हाला रिकव्हर करण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष लागतात. पण तुमचा अभ्यास कसा आहे, मार्केटचा रेटची विंडो काय आहे, हे आपण ट्रेडिंगमध्ये अजून डिटेलमध्ये शिकवतो. मिरची लावायची तर मिरची वर्षभरात कोणत्या पिरियडमध्ये लावायची की जेणेकरून आपल्याला त्याचं उत्पादन जास्त मिळेल. 2 नंबरचा फॅन पॅड, मग ते एसी सारखं असतं. फ्रीज घरामध्ये कसा कूलर असतो, एका बाजूला पॅड असतं एका बाजूला फॅन, ते कंटिन्यू तुम्ही त्या वातावरण 100% मेंटेन करता येतं. नॅचरली व्हेंटिलेटरमध्ये तुम्हाला 100% वातावरण मेंटेन करता येत नाही. फॅन पॅड विथ ॲटोमेशन म्हणजे पूर्णपणे सेन्सर सिस्टीम. म्हणजे जर तुम्हाला टिश्यू कल्चर करायचं असेल, ऊती संवर्धनची प्रयोगशाळा करायची असेल, टिश्यू कल्चरची केळी, नंतर डाळिंब असेल किंवा शोभीची रोप असेल, हे करायचं असेल तर तुम्हाला फॅन पॅड विथ ॲटोमायझेशन सिस्टीम लागते. तर हे झालं आपलं हायटेक प्रोटेक्टेड कल्टिवेशनचे प्रकार. पुढचं आपण काय मी तुम्हाला सांगितलं नैसर्गिक वायुविजन हरितगृह. ह्यात काय की बाबा ह्याला लाईटची गरज असते. ऑटोमॅटिक तुम्हाला निळे बांध दिसतात, बाहेरून थंड हवा त्या पॉलिहाऊसमध्ये आत जाते, वरून तुम्हाला जे ऑरेंज कलरचे बांध दिसतात तिथून आतली गरम हवा बाहेर जाते. हे कंटिन्युअस चक्र चालू असतं दिवसभर, मग ऑटोमॅटिक तुमचं आतलं वातावरण नियंत्रित राहतं. आता तुम्ही म्हणणार की ओपनवर एवढं उत्पादन मिळत असताना एवढा खर्च कशाला करायचा, पॉलिहाऊस प्लास्टिक एका गुंठ्याला 1 लाख, 10 गुंठ्याला 10 लाख. तर ह्यामध्ये काय असतं की आपण वातावरण नियंत्रित करतो, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं लेवल नियंत्रित करतो. कार्बन डायऑक्साईड कशाला लागतो, झाडाचं प्रकाश क्रियेसाठी जास्त लागतो. जेवढा कार्बन डायऑक्साईड जास्त तेवढं आपलं झाडाचं उत्पादन जास्त. तापमान नियंत्रित करायला लागतं, आर्द्रता नियंत्रित करायला लागतं, खत पाणी हे सगळं मोजून ह्याला काय म्हणतो आपण शाश्वत शेती. शाश्वत शेतीमध्ये हे प्रकार सर्व येतात. हे केले तरच आपली शेती शाश्वत होऊन आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं. तर हे आणि दुसरा एक उद्देश आहे की आपण बंदिस्त करतो. ह्यामध्ये जी काय आपण झाडं लावतो, झाडं म्हणजे तुम्ही फुल पिकं लावा, त्यामध्ये जरबेर आहे, कार्नेशन आहे, गुलाब आहे,
अँथोरियम आहे, ऑर्किड आहे. आणि भाजीपाला पिकामध्ये तुम्ही रंगीत ढोबळी मिरची, काकडी आहे, टोमॅटो आहे, चेरी टोमॅटो, असे वेगवेगळे प्रकार आहेत. परदेशी भाजीपाला हे सर्व पीक ह्यामध्ये तुम्ही लावू शकता. कोणत्याही सीझन मध्ये कोणतीही पिकं तुम्ही लावू शकता. आता ओपनला कसं असतं, खरीप हंगामाची पिकं वेगळी, रब्बी थंडीतली वेगळी, उन्हाळ्यातली वेगळी. तसं पॉलिओसला असं काही हंगाम नसतो. वर्षभर तुम्ही कोणतीही पिकं लावू शकता. फक्त मला मार्केटचा अभ्यास असणं गरजेचं आहे. ह्यात काय असतं, आपण हे कर्टन तुम्हाला निळे बांध दिसत, तिथं जाळी लावली आपण बाहेरून हवा आत जाण्यासाठी. संध्याकाळी आपण पूर्णपणे पॉलिओस बंद करतो. संध्याकाळी झाड काय करतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतं आणि ऑक्सिजन आत घेतं. दिवसा काय करतं, ऑक्सिजन बाहेर सोडतं, कार्बन डायऑक्साईड आत घेतं. त्यामुळे संध्याकाळी कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडल्यामुळं त्या पॉलिओसमध्ये आतच कार्बन डायऑक्साईड साठला जातो. कार्बन डायऑक्साईड हवेपेक्षा जड असल्यामुळे जमिनीपासून साधारणतः 2 ते 2.5 फूट पॉलिओसमध्ये झाडाच्या आपल्या फुलांच्या किंवा भाजीपाल्यांच्या रोपांची जवळ साठतो कार्बन डायऑक्साईड. आणि सकाळी ज्यावेळेस सूर्य वर येतो 6 ते 6:30च्या दरम्यान, त्यावेळेस मग त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया त्या झाडाची फास्टमध्ये चालू होतो. आणि तो कार्बन डायऑक्साईड आपण पीपीएम मध्ये मोजतो, पार्ट्स पर मिलियन. जर तुम्ही ओपनला मोजला तर तो 300 पीपीएम पर्यंत असतो. पॉलिओस मध्ये मोजला तर 800 ते 900 पीपीएम पर्यंत असतो. त्याला 3 पटीनं कार्बन डायऑक्साईड जास्त मिळतो. त्यामुळे त्याला अन्न जास्त तयार होतं आणि उत्पादन दर्जा चांगला मिळतो. त्यामुळे आपल्याला पॉलिओस करणं गरजेचं आहे, जर आपल्याला फुलांची शेती, भाजीपाल्यांची शेती करायची असेल तर. दुसरं आहे फॅन पॅड टाईप पॉलिओस. यामध्ये तुम्ही बघताय की एका बाजूला एक जांभळ्या कलरचा बाण तिथे पॅड लावलेत, आणि इकडं ऑरेंज कलरचा बाण आहे, तिकडे फॅन आहे. म्हणजे आतून कंटिन्यू पाण्यामधून थंड हवा आत येणार आणि एक्झॉस्ट फॅन करून आतली गरम हवा बाहेर. म्हणजे याला 24 तास लाईट लागते. लाईट नसेल तर टेम्परेचर मेंटेन होतं आणि आपल्या त्या पिकावर परिणाम होतो. जर आपला टिश्यू कल्चर असेल, जर तुम्हाला एखादं औषधी वनस्पतीचं कल्टिवेशन लागवड करायची असेल, तर तुम्हाला फॅन पॅड टाईपचं पॉलिओस करणं गरजेचं आहे. नंतर आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते म्हणतो आपण त्याला हायटेक फोर्स व्हेंटिलेशन टाईप ग्रीन हाऊस. हे भाजीपाला गुणवत्ता केंद्र केविकी बारामतीच्या ठिकाणी आपण उभारलेलं आहे. हे डच तंत्रज्ञान वापरून आपण तयार केलेलं पॉलिओस आहे. ह्यामध्ये पूर्णपणे ॲटोमायझेशन आहे. ह्यामध्ये सेन्सर आहेत, आतमध्ये आहेत, बाहेर आहेत. वरचं तुम्हाला दिसते, तुम्हाला वर बघा, ते बटरफ्लाय वेंट म्हणतो. म्हणजे टेम्परेचर वाढलं की पॉलिओस वरून ओपन होतं, पण त्याला लाईट लागते. साईडला सुद्धा ऑटोमॅटिक मोटराइज कर्टन आहे. जिथं माझा कर्सर फिरतोय, कर्सर दिसत नाही मला वाटतं तुम्हाला, जिथं कर्सर आहे तिथं तुम्हाला ऑटोमॅटिक कर्टन साईडनं सुद्धा तुम्हाला ते ऑटोमॅटिक ओपन होतं. आणि पूर्णपणे क्लायमेट मेंटेन करतो. थोडासा खर्च जास्त आहे, पण आपण एक हायब्रिड स्ट्रक्चर, आमचं जे कृषक प्रदर्शन आहे जानेवारीमध्ये, तर त्या जानेवारीच्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला हे काही आधुनिक टेक्नॉलॉजी की जे इंडियनाइज केली, आपण भारतीय पद्धत वापरून ते स्ट्रक्चर तुम्हाला कृषकच्या जानेवारीच्या प्रदर्शनामध्ये बघायला भेटणार आहे. त्यामध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये भाजीपाला पिका असेल, रोपवाटिका असेल किंवा फुल पीक असेल, तर त्या पॉलिओसमध्ये तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे ते तुम्हाला दिसते शेडनेट हाऊस. ते सर्रास बऱ्याच लोकांना माहिती आहे. इन्सेक्ट नेट म्हणतो त्याला आपण, किंवा शेडनेट हाऊस. म्हणून ते सपाट आकाराचं असतं किंवा राऊंड आकारात सुद्धा असतं. आपल्याला कोणतं पीक घ्यायचं, जर उंच असेल, ढोबळी मिरची असेल, काकडे असेल, तर आपल्याला राऊंड आकाराचं इन्सेक्ट करायला लागतं. जर आपलं पीक तुमचं छोटं असेल, रोपवाटिका असेल, तर तुम्ही सपाट केलं तरी चालतं. तर हे कमी खर्चाचं आहे. ह्यामध्ये तुम्ही फक्त भाजीपाला पीक घेऊ शकता. पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये इन्सेक्ट नेटमध्ये किंवा वरील शेडनेटमधून पाऊस आत येतो, मग तुमचं डावणी मिळली किंवा पावडरी मिळली असे रोग वाढण्याचे तुमचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्याला हे थोडंसं करताना काळजीपूर्वक आपला उद्देश काय आहे त्यानुसार आपण हे स्ट्रक्चर तयार करू शकतो. नंतर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते की वेगवेगळे डेमो प्लॉट आपण केलेले आहेत तिथं कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये. डाव्या बाजूला 1 नंबरला आपण कोबी लावलेला आहे. नंतर तुम्हाला उजव्या बाजूला वर दिसतंय तो हिरवं दिसते, ते आपण परदेशी भाजीपाला आहे, तो लेट्यूस आहे. नंतर आपण पॉलिकम नेट हाऊस मध्ये स्ट्रॉबेरी लावलेली. ओपनला आपण परदेशी भाजीपाला, झेंडू, आणि तुम्हाला ते वरून झाकलेलं कापड दिसेल. आता 1 नंबरचा आपण प्लॉट बघू. आपण कोबी लावलाय, त्या ठिकाणी तुम्हाला एक साईड आपण नेट लावली, तिला आपण जी फॅब नेट म्हणतो किंवा इन्सेक्ट नेट म्हणतो. जमिनीपासून एक 4 फूट उंच लावायची. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी बांधव म्हणतात की आमच्याकडे इन्सेक्ट नेट बांधायला पैसे नाहीत, पॉलिस बांधायला पैसे नाहीत. तर आपण हे कमी खर्चामध्ये आपण साईडून जर कंपाऊंड केलं इन्सेक्ट नेटनं, तर बऱ्याच ज्या रस शोषक किडे आहेत त्या 4 फुटापेक्षा उंच त्यांना उडता येत नाही. ते आपल्या पिकाला कमीत कमी प्रादुर्भाव करू शकतो. म्हणजे आपल्याकडे जे आता भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत आपण एक्सपोर्टचं काम सुद्धा, भाजीपाला निर्यातीचं काम गेल्या 3 वर्षापासून करतोय. पण सध्या कोरोनाच्या काळामध्ये थोडासा एक्सपोर्ट निर्यात थांबलेली आहे. कारण आपल्या इकडे जे काय आपण फ्लाईटनं, आपण विमानानं भाजीपाला पाठवतो, ते बुकिंगला अडचण येते. पण त्या ज्या काही तंत्रज्ञान आपण वापरतो विषमुक्त भाजीपाला तयार करते, ते तंत्रज्ञान आपण या ठिकाणी राबवतोय आणि ते सुद्धा शेतकरी बांधवांना दाखवतोय.
नंतर दुसरं तुम्हाला दिसतंय काय की त्याचा पार्सली म्हणून एक उजव्या साईडला खालच्या कोपऱ्यात फोटो आहे, तिथं आपण वरून एक मच्छरदाणीसारखं कापड झाकलेलं आहे. त्याला आपण टेक्निकली म्हणतो नॉन ओव्हन कव्हर किंवा पॉलिप्रॉपिलिन प्रोटेक्शन पेपर. हा मच्छरदाणीसारखा पेपर असतो जो कमी उंचीची पिकं आहेत, उदाहरणार्थ कलिंगड असेल, खरबूज असेल, मिरची असेल, व्हायरस ज्या पिकामध्ये येतो त्या पिकामध्ये आपण लागवड केल्यानंतर 8 दिवसानंतर जो पेपर दाखवतो, उदाहरणार्थ कलिंगडाचं उदाहरण घेतलं किंवा खरबूजचं, तर 10व्या दिवशी आपण ते मच्छरदाणी पेपर तो कव्हर करायचा. त्याला सुद्धा आपण साधं स्ट्रक्चर पीव्हीसी पाईपचं आपण स्ट्रक्चर केलं आणि त्याच्यावरून आपण तो पेपर झाकतो. त्याचा उद्देश एक असतो की वरून कोणतीही रसशोषक कीड आपल्या पिकाला खराब करत नाही, ते डॅमेज करत नाही, त्याला ती हवा खेळते, हवा आत बाहेर जाते. आणि एखाद्या दिवशी एखादं तुम्हाला फवारणी करायची गरज पडली तर वरून तुमचं केमिकल ते रासायनिक औषध वरून आत जातं. आणि हा अल्ट्राव्हायोलेट ट्रीटेड पेपर असतो. आता जो आपण पॉलिहाऊसला सुद्धा पेपरवर वापरतो युव्ही ट्रीटेड पेपर असतो, त्यामुळं सूर्यप्रकाश येणारे बरेच किरण असतात. काही किरण असतात अल्ट्राव्हायोलेट, काही इन्फ्रारेड आणि पिकाला उपयोगी किरण. तर ह्या प्रोटेक्शन पेपर किंवा पॉलिहाऊसच्या पेपरमधून फक्त पिकाला उपयोगी किरणच आत येतात. ते टेक्निकली आपण ते नॅनोमीटरमध्ये आपण सूर्यकिरण मोजतो, तर 300 ते 700 नॅनोमीटरची किरण आपल्या त्या पिकाला उपयोगी पडतात, तेवढीच आतमध्ये जातात. त्यामुळे तुम्ही कधीही बघा, जर आपण उघड्यावरची शेती म्हणतो त्यातला पिकाचा दर्जा आणि पॉलिहाऊस मधला पिकाचा दर्जा तुम्हाला कधीही फरक दिसणार. ह्या प्रोटेक्शन पेपरनं झाकलेला भाजीपाला सुद्धा तुम्हाला चांगला दिसतो. म्हणजे आमच्या बारामती, पुरंदर, दौंड भागात 90% शेतकरी ह्या प्रोटेक्शन पेपरचा वापर करतात, त्यांना रिझल्ट सुद्धा त्याचे चांगले आलेले आहेत. नंतर आता रोपवाटिका मी तुम्हाला दाखवलं, अशा पद्धतीने रोपवाटिका. आणि तुम्ही जर माध्यम चांगलं वापरलं, कोकोपीट मार्केटमध्ये 5 रुपये किलो पासून 15 रुपये किलो पर्यंत भेटतं. पण आपण 5 रुपयाचं वापरायचं का 15 रुपये वापरायचं, आणि 15 रुपयाचं वापरल्यामुळे आपल्याला फायदे काय होतात हे सगळे जर आपल्याला माहित असेल तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या रोपांचा दर्जा किंवा रोपांचं जर्मिनेशन, बी जर लावलं, कोकोपीट चांगलं असेल, जर्मिनेशन आहे 100 बी टाकलं तर त्यातले 95 बी उगवणार. तुमचं कोकोपीट माध्यम खराब असेल तर त्यातलं तुमचं 70 बी उगवणार, तुमचं 90 बियाचा तोटा होणार. हे सुद्धा आपल्या नर्सरीमधले बारीक बारीक बारकावे आपण लक्षात घेतले. म्हणजे शेतकरी बांधवांचा रोपवाटिकेचा व्यवसाय आहे तर त्यामध्ये त्यांना हे उपयोगी आहे. नंतर आपण भाजीपाल्यामध्ये एक कलम तंत्रज्ञान सुद्धा आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीने इंट्रोड्यूस केलेलं आहे. हे नेदरलँडची टेक्नॉलॉजी. आता काय होतं की तुम्ही बघता की बऱ्याच शेतकरी बांधवांचा भाजीपाला पीक असतात, ते लागवड केल्यानंतर त्यांना मातीतून येणारे जे काही रोग असतात, फ्युजेरियम असेल, पिथियम असेल, किंवा आपण रोप कोलमडणे, पाणी जास्त झाल्यामुळं त्याला डॅम्पिंग ऑफ म्हणतो, किंवा सूत्रकृमी येणं. आपण काय केलं की प्रत्येक मातीमध्ये सुद्धा आपण माती परीक्षण केलं, त्यामध्ये वेगळे प्रकार असतात. म्हणजे त्या शारपड माती असते, काय काय मध्ये चुना जास्त असतो, काय काय मध्ये पाण्याचा निचरा जास्त होत नाही. तशा पद्धतीने आपण जे काही रूस्टॉक, म्हणजे आपण त्याला वाईल्ड रोप असतं, गावठी रोप म्हणतो आपण त्याला, की ज्या रोपामध्ये जमिनीतून येणारे रोग येत नाहीत, पिथियम, फ्युजेरियम असेल, निमॅटोड येत नाही, कमी खत पडलं, कमी पाणी झालं, जास्त पाणी झालं, त्यानुसार तो रूस्टॉक, ते रोप, त्यांची मुळं स्ट्रॉंग असतात, त्या मुळाला काहीच होत नाही. आमचा एक अनुभव आहे, भोर भागामध्ये पाऊस जास्त असतो, तिथे गेल्या वर्षी आम्ही त्यांना वांग्याची कलमांची रोपं दिली होती. म्हणजे कलमाची रोप म्हणजे काही, खाली रुस्टॉक आमचा जो वाईल्ड, आणि वर त्यांना पंचगी किंवा माऊली किंवा विशाल जे वांग चालतं ते आम्ही वरचं ग्राफ्ट करून दिलं. वर इथं तुम्हाला फोटो फोटो पुढे दिसेल बघा, वर आता सायन म्हणलंय आपण, खाली रुस्टॉक. तर वरची सायन म्हणजे आपलं तुम्हाला जे काही पीक पाहिजे, मिरचीमध्ये, टोमॅटोमध्ये असेल तर ते व्हरायटी आपण वर ग्राफ्ट करतो, आणि खाली गावठी रुस्टॉक. नाही, साधारणतः रोप तयार करायला 1-1.5 महिना लागतो, पण ह्या रोपाचे रिझल्ट चांगले आहेत. सांगण्याचा उद्देश की बोरमध्ये एका शेतकऱ्याला मी गेल्या वर्षी वांग्याचं रोप दिलं होतं हे कलम करून, तर तिथे कंटिन्यू एक 8 ते 10 दिवस पाऊस पडत होता. 8 ते 10 दिवस त्या शेतकऱ्याची रोपं त्या पाण्यामध्येच होती. जर ते कलमाची रोपं नसती तर त्यांची रोपं मरून किंवा उन्मळून पडली असती. पण कंटिन्यू 10 दिवस पाणी साठवून सुद्धा त्या शेतकऱ्याची रोपं आहे अशी राहिली. शिवाय त्याचा कालावधी वाढला, म्हणजे 6 महिने वांग चाललं, 9 महिने चाललं, आणि पहिल्यांदाच उसासारखा जो खोडवा म्हणतो वांग्यामध्ये कट केला, आणि परत त्यांनी वांग्यामध्ये खोडवा सुद्धा घेतला. म्हणजे असे अनेक फायदे आपल्याला ह्या कलम तंत्रज्ञानाचे आपल्याला भेटतात. त्यामुळं माझी अशी एक तुम्हाला विनंती राहील की तुम्ही सुद्धा कलम केलेला भाजीपाल्याचा अनुभव घेऊन बघा. मग समजा रेग्युलर तुम्ही वांगी समजा एकरी तुम्ही समजा 2-3 किंवा 4,000 तुम्ही नेत असाल, त्यातली फक्त 15 ते 20 रुपये तुम्ही कलमाची रोपं लावून बघा, आणि नंतर ठरवा की बाबा तुमचं नुसतं बियापासून रोप लावलेलं चांगलं का कलम केलेलं रोप चांगलं. ह्यामध्ये कलम करताना आपण वेगवेगळ्या पद्धती वापरतो. म्हणजे समजा जास्त करून आपण हे ट्यूब ग्राफ्टिंगची पद्धत वापरतो. ट्यूब ग्राफ्टिंग म्हणजे आपण काय करतो, जो रूस्टॉक असतो तो खालून आपण तिरका काप घेतो, आणि वर सायन म्हणजे जे काही जातीवंत
भाजीपालाचं रोप आहे त्याला तिरका काप घेतो आणि ते बरोबर एकमेकाला चिटकवतो आणि तिथं आपण ते ट्यूब लावतो. आणि हा जो आपण काप घेतला जुळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतात. त्याला आपल्याला मिस चेंबर लागतो. तसं असेल तरच आपल्याला त्याचं उत्पादन आणि तो जोड लवकर जुळून येतो, आपल्याला सक्सेस पर्सेंटेज जास्त मिळतं. तर अशा वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण कलमची रोपं तयार करतो आणि ती आपण इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना देतोय आणि त्याचा जे रिझल्ट म्हणतो शेतकऱ्यांचा अभिप्राय सुद्धा आम्हाला चांगला मिळते. त्यानुसार आम्ही उत्पादन सुद्धा जास्त प्रमाणात करत आहे या कलमी रोपांचं आमच्या भाजीपाला रोपवाटिकेमध्ये. नंतर महत्वाचं काय आहे, ज्यावेळेस आपण कोणताही फळ पीक असेल, भाजीपाला पीक असेल किंवा फुल पीक असेल, ज्यावेळेस आपण लागवड करतो, लागवड करताना आपल्याला त्या मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे, पाण्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. जर माती आणि पाणी परीक्षण केलं तर तुम्ही उत्पादन ठरवू शकता की आमच्या ह्या मातीतून ह्या पिकापासून एवढं उत्पादन मिळणार. आता काय झालं, आपल्याला खत व्यवस्थापन करायचे. आता बरेच लोक म्हणतात की ऑर्गॅनिक फार्मिंग करायला पाहिजे, सेंद्रिय शेती करायची पाहिजे. सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे, कारण आपल्या जमिनीचा जो पोत म्हणतो दिवसेंदिवस रासायनिक खतं वापरून वापरून तो खराब होत चाललेला आपला तो पोत जर वाढवला तरच आपली जमीन कंटिन्युअस तुमच्या शेतकरी म्हणजे मुलांच्या काळात सुद्धा ते तेवढं उत्पादन देईल. नाही तर तुम्ही अशीच भरमसाठ खतं त्यात जर ओतत गेला तर तुमची जमीन नापीक होणार आणि तुमच्या मुलांच्या काळात त्यांना उत्पादन घ्यायला त्यातून उत्पादनच मिळणार नाही. मग त्यावेळेस तुम्हाला मी सुरुवातीला जे सांगितलं हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी म्हणजे मातीविना शेती. मातीविना शेती काय करायची, कारण तुमची मातीच नसेल तुमच्याकडे, त्यातनं उत्पादन येत नसेल तर काय करायचं एवढं शेतीचं. मग त्यासाठी आपण हे दोन्ही विषय ह्या चर्चाक्षेत्रामध्ये डिस्कस करतोय. मातीविना शेतीमध्ये आपण वेगवेगळी माध्यमं असतात, त्याला काही PHECचा काही अडचण येत नाही, आपण तो मॅनेज करू शकतो आपल्या त्या सिस्टीमनुसार. खतावरून फक्त आपल्याला टाकायचे, त्यासाठी आपल्याला पीएच कडे त्याला म्हणतो आपण सामू आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विद्युत वाहकता ह्या दोन गोष्टीवर थोडासा जर अभ्यास केला म्हणजे आपली जर माती जमीन जिवंत राहिली तरच आपल्याला त्यातून काहीतरी मिळणार. आपली जी जमीनच जर खराब झाली मरण पावली तर त्यातून आपल्याला उत्पादन मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला ह्याकडे लक्ष जास्त द्यायचं आहे. आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा हायटेक माती परीक्षणाची प्रयोगशाळा आहे. त्या ठिकाणी आता बऱ्याच वेळा आमचा अनुभव असा की लोक शेतकरी बांधव माती परीक्षण करतात, पण तो रिपोर्ट फक्त ड्रिपची सबसिडी किंवा कुठं पॉलिओची सबसिडी या सबसिडीसाठी वापरतात, त्याचा जास्त अभ्यास करत नाहीत. असं आमचं म्हणणं आहे की 100% शेतकरी तसे करत नाहीत, पण बरेच शेतकरी तसे करतात. आणि जे शेतकरी ते पूर्ण अभ्यास करून करतात त्यांचा त्या रिझल्ट 100% मिळतो. आणि त्या आमच्या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तुमच्या अगोदरचं पीक काय, पुढचं कोणतं पीक लावणार, त्यानुसार नमुना कसा घ्यायचा हे सगळं आम्ही मार्गदर्शन करतो. आणि आमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या जमिनीत काय आणि कोणता खतामधून डोस टाकायचा. आता मार्केटमध्ये तुम्ही कृषी सेवा केंद्रामध्ये गेला, कोणते खत गेले की खत समजा तुम्हाला DAP घ्यायचे किंवा युरिया घ्यायचे तर 5-6 कंपनी असतात आणि प्रत्येकाच्या रेटमध्ये थोडासा फरक असतो. मग कुठल्या कंपनीचं खत घ्यायचं, मग त्याचा सगळा अभ्यास आम्ही आमच्या तज्ज्ञांनी इथे केला आणि त्यानुसार आम्ही ते शेड्यूल बनवून देतो. कमीत कमी खर्चामध्ये तुमचा तो डोस कशा पद्धतीनं त्या पिकाला तुम्ही देऊ शकता. मग त्या हा एक विषय महत्वाचा आहे. तुम्हाला तर स्क्रीनवर दिसते की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे जे लिहिलेलं आहे. नंतर इकडे लेफ्ट साईडला खाली आयर्न, मॅग्नेज, बोरॉन, कॉपर, नंतर मॉलिब्डेनम, अमोनियम. स्क्रीनचं लक्षात काय येतं तुम्हाला, आता 6 पासून 7.5 भाग वर तुम्हाला इकडे दिले जे आकडे दिलेत वरच्या बाजूला त्या आकृतीच्या. तर 7 ते 7.5 जर पीएच असेल तुमचा सामू असेल तर त्यामध्ये जी काही खाली अन्नद्रव्य जास्त प्रमाणात दिलीत नायट्रोजन, फॉस्फरस पासून मॅग्नेशियम पर्यंत, तर ही अन्नद्रव्य त्या पिकाला जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. जर तुमच्या जमिनीचा सामू ऍसिडिक आम्लधर्मी 4च्या खाली असेल तर फक्त आयर्न, मॅग्नीज, बोरॉन आणि कॉपर एवढंच उपलब्ध होणार. आणि तुमच्या जमिनीचा सामू अल्कधर्मी त्याला म्हणतो अल्कलाईन 8च्या वर असेल तर फक्त मॉलिब्डेनम आणि अमोनियमच उपलब्ध होतं. हे महत्वाचं आहे. मग तुम्हाला झाडाला काय महत्वाचे लागतात, कुठली खतं लागतात, तर युरिया लागतं, SSP लागतं, MOP लागतं, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम. त्यामुळे तुमच्या जमिनीचा सामू ह्या रेंजमध्ये तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. जर कमी जास्त झाला तर तुम्हाला हे अन्नद्रव्य कमी जास्त होतं आणि तुम्ही किती वरून खतं टाकली तरी त्याचं उत्पादन आपल्याला मिळत नाही. नंतर आपला पुढचा विषय होता की बाबा फळबाग लागवड. फळबाग लागवडीमध्ये आपण सध्या आपण बघतोय आणि आमच्याकडे सुद्धा NHB नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांनी ॲक्रिडिशन केलेली 4 स्टार नर्सरी आहे. त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे आपण फळ पिकं रोपं शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देतोय. म्हणजे आता मार्केटमध्ये गरज काय ना, आमचे जे काही तज्ज्ञ असतात येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणतं फळ पीक चालेल आणि कोणती व्हरायटी चालेल ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच आत्मनिर्भर शेतकरी होऊ शकता. काय होतं, समजा आपण उदाहरण घेतलं आंब्याचं.
आंब्यामध्ये आता बरेच शेतकरी केसर लावतात, ते चांगलं आहे, आपल्या भागामध्ये केसर चांगला येतो. पण एक्सपोर्टच्या सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आंब्यामध्ये चालणाऱ्या. त्यामध्ये एक्सपोर्टसाठी तुम्ही थोडंसं जर अभ्यास केला, ते परदेशामध्ये काय चालतं, कोणत्या व्हरायटी चालतात, त्यासाठी ना आपल्या भागामध्ये कोणत्या चालतात त्याचा अभ्यास केला तर आपल्याला इमाम पसंत म्हणून एक व्हरायटी आहे. तर इमाम पसंत व्हरायटी एक्सपोर्टला जास्त चालते. अजून 2-3 व्हरायटी आहेत की ते एक्सपोर्ट, आणि केसर सुद्धा जास्त चालतं, हापूस सुद्धा जास्त चालतो. तर प्रत्येकाचा तुम्ही मिक्स फळबागेची लागवड, एकच वाण लावायचं नाही, 2-3 वाण लावले तर आपल्याला ते आपल्याला सुद्धा अनुभव येतो की कोणतं वाण मार्केटला जास्त चालतो, त्यानुसार आपण मग तो वाण जास्त पद्धतीने लावू शकतो. नंतर डाळिंब असेल, डाळिंबामध्ये भगवा आहे, सुपर भगवा आहे. नंतर सीताफळामध्ये आता हैदराबाद सिलेक्शन, आता बाळानगर अगोदर ते सीताफळ लोक लावायचे, मग त्यातून कृषी विज्ञान केंद्र बारामतीने एक नवीन व्हरायटी सिलेक्शन पद्धतीने तयार केली, हैदराबाद सिलेक्शन. ती सुद्धा लोकल मार्केटला किंवा गल्फ मार्केट दुबईला एक्सपोर्ट करायचे चांगल्या पद्धतीने होते. आवळा आहे, आवळ्यामध्ये कृष्णा, कांचन, चकया, बोरामध्ये सुद्धा कडाकाबोर जास्त चालते, जांभळामध्ये कोकण, भाडोली जास्त चालतं, चिंचेमध्ये प्रतिष्ठान आहे किंवा परभणी 263, लिंबामध्ये सुद्धा साई सरबती, फुले सरबती किंवा नागपूर संशोधन केंद्र आहे लिंबाचं, त्या ठिकाणी त्यांनी NRC8 किंवा जयदेवी अशा नवीन नवीन व्हरायटी काढलेल्या आहेत. तुम्हाला जरी लागवड फळबागामध्ये सुद्धा आपण वेगळा सेशन घेऊ शकतो त्या डिटेलमध्ये, की बाबा कोणत्या व्हरायटी लावायच्या आणि त्यामध्ये आत्ता मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटीला रेट राहील. तर तशा पद्धतीने आपण फळ पिकांची सुद्धा लागवड करून आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो. आता तुम्हाला स्क्रीनवर फक्त ज्यांना जर फळ पिकांची नर्सरी करायची, नर्सरीसाठी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कलमांच्या मेथड दिलेत, आणि ते कलम कधी केलं पाहिजे आणि कलम तयार करून ते आपल्या मेन फील्डमध्ये कशा कशा पद्धतीने लावलं पाहिजे. आता एक उदाहरण देतो, आंबा असेल तर आंब्यामध्ये आपण कोई कलम करतो किंवा सॉफ्टवूड ग्राफ्टिंग करतो. ह्या दोन पद्धतीने आंब्याचा सक्सेस 100% आहे. आणि ग्राफ्टिंग करायचं प्रॉपर टाइम जून जुलैला आहे, आणि पुढे काही तो ग्राफ्ट तयार व्हायला जून जुलैमध्ये तुम्ही जर कलम केलं तर ते तयार व्हायला तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिना उजाडतो. मग अशा पद्धतीनं डाळिंबामध्ये तुम्ही एअर लेअरिंग करू शकता. कटिंगने सुद्धा आपण डाळिंब करतो, पण कटिंग करताना तुम्हाला ते डाळिंबाची काडी सिलेक्शन करताना व्यवस्थित करता आली पाहिजे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ते करू शकता. फळपीक लागवडमध्ये मला एकच सांगायचं या ठिकाणी, की आपण आता जुन्या ज्या फळपीक लागवडीचे जे लागवडीचे अंतर होतं, की जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने रिकमेंड केलेलं आहे, ते अंतर आहे. समजा उदाहरणार्थ आपण आंब्याचं, आता शेतकरी काय करतात, आंब्या आणि पेरूमध्ये सघन लागवड, त्याला म्हणतो आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग, त्यामध्ये जास्त करतात. ते केलं पाहिजे, कारण जर जुन्या पद्धतीने आंब्याची जर आपण विद्यापीठाच्या शिफारशीनुसार झाडं लावली तर त्याचं अंतर आहे 10 बाय 10 मीटर, म्हणजे एकरी फक्त तुमची 40 झाडं बसतात आणि हेक्टरी 100 झाडं बसतात. एकरी 40 झाडाचं उत्पादन कमी मिळतं. तेच जर तुम्ही हाय डेन्सिटी प्लांटिंग केलं, सघन लागवड केलं, 3 बाय 2 मीटरनं लागवड केली, 3 बाय 2 मीटर म्हणजे 10 बाय 6 फूट, 2 ओळीतलं अंतर 10 फूट आणि 2 रोपातलं अंतर 6 फूट केलं, तुमची 5 ते 6 पटीने रोपं जास्त बसतात. फक्त त्यावेळेस तुम्हाला छाटणी आणि वळण तंत्रज्ञानाची माहिती असेल तरच त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकता. छाटणी आणि वळण तंत्राची माहिती नसेल तर तुम्हाला थोडंसं उत्पादनात अडचण येते, त्या बागेमध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे हाय डेन्सिटी प्लांटिंग तुम्ही पेरूमध्ये करू शकता, आंब्यामध्ये करू शकता. आंब्यामध्ये केसर जात चालते, इमाम पसंत चालते, बऱ्याच जाती ते तुम्ही हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी वापरू शकता. पेरूमध्ये सुद्धा समजा ललित आहे, जीवलास आहे, सरदार आहे, सरदारला आपण L49 म्हणतो लखनौ, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. या अनेक नवीन व्हरायटी यायला लागल्या, तर त्या व्हरायटीचा सुद्धा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. नसेल तर इथे KVK मध्ये येऊन माहिती घेतली पाहिजे, ती अपडेटेड माहिती तुम्हाला या ठिकाणून मिळाली आहे. आणि फळ पिकामध्ये काय असतं थोडंसं, की आपल्याला ज्यावेळेस त्याचं मॅनेजमेंट, बहार ट्रीटमेंट आहे, आता सगळ्याच झाडांना बहार ट्रीटमेंट नाही, पण आंब्यामध्ये आपण बहार दिसतो. आंब्यामध्ये बहार धरत नाही आपण. आंब्यामध्ये रेग्युलर आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याला फ्लॉवरिंग येतं आणि एप्रिल मेला आपण त्याची फळं काढतो, हा शेड्यूल असतो. डाळिंबामध्ये आपण बहार धरतो, म्हणजे किंवा लिंबामध्ये आपण बहार धरतो, आंबे बहार असतो, हस्ते बहार असतो आणि मृग बहार असतो. मग मार्केटमध्ये दर कोणत्या बहाराच्या फळांना आहेत त्यानुसार आपण ते बहाराचं मॅनेजमेंट करायचं. लिंबाचं म्हणलं तर लिंबामध्ये आपल्याला आंबे बहाराला, म्हणजे उन्हाळ्यात लिंब जास्त आले तर आपल्याला पैसे जास्त होतात. तसंच डाळिंबाला कसं आहे, आंबे बहाराचं उन्हाळ्यातल्या डाळिंबाला दर जास्त राहतो. पण काय होतं की ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांना ते बहार धरणं शक्य आहे. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्ध असतात ते मग मृग बहार धरतात. मृग बहार म्हणजे तो पावसाळ्यात येणारा बहार असतो, पण
त्या बहाराला आता तुम्ही बघता की आता अचानक वातावरण बदलतं, पाऊस येतो किंवा आर्द्रता 80% वर जाते, मग त्यामुळे आपल्याला तिथे रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. मग हे टाळण्यासाठी आपल्याला थोडंसं त्या बहाराचा अभ्यास करायचा आणि थोडंसं किडींचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या रोगांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कोणती कीड आली, त्याला कोणतं औषध मारायचं, रोग असेल तर त्यासाठी सिस्टमॅटिक फंजीसाईड आहे का कॉन्टॅक्ट फंजीसाईड आहे, थोडंसं मग ते माहिती झालं तर आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण त्यामध्ये काम करू शकतो. नंतर फुलपिकामध्ये आपण बघतो, फुलपिकामध्ये आता पॉलिओसमध्ये आपण जास्त करतो आणि ओपनवर सुद्धा फुलपीक करतो. पॉलिओसमध्ये फुलपिकं करायची असेल तर त्यावर तुम्ही गुलाब लावू शकता, अँथोरियम लावू शकता, शेवंती पॉलिओसमध्ये सुद्धा येते आणि ओपनला सुद्धा येते. पण ऑफ सीझनला शेवंती घेतली त्याचा पैसे रेट जास्त मिळतो, पण ऑफ सीझनला तुम्हाला पॉलिओसमध्ये आर्टिफिशियल लाईट लावायला लागते. लाईट शॉर्ट डे प्लांट आहे, लाईट जर त्याला लावली तर त्याचं फोटोसिंथेसिस जास्त होतं आणि लवकर त्याला फुलं लागतात. जेरबेरा तुम्ही पॉलिओसमध्ये लावू शकता, दहेलिया कार्नेशन लावू शकता, लिलियम पॉलिओसमध्ये, ग्लॅडिओलस तुम्हाला ओपनवर जो गादीवाफा पद्धत त्या पद्धतीने ग्लॅडिओलस लावू शकता. ऑर्किड आहे ते पॉलिओसमध्ये आणि ट्यूबरोज त्याला म्हणतो आपण निशिगंध, ते तुम्ही ओपनला लावू शकता. अशा पद्धतीची फुलशेती सुद्धा करून तुम्ही त्या फुलपिकामध्ये चांगल्या पद्धतीनं पैसे अर्थार्जन करू शकता. हे झालं फुल शेतीच्या बद्दल. नंतर आता आपण जे माहिती बघतोय फळपिका, भाजीपाला, फुलपीक, तर आपल्याला थोडंसं हे सुद्धा माहित असलं पाहिजे की आपलं भारत देश जर आपण जगाशी तुलना केली तर आपण फळपीक आणि भाजीपाला पिकामध्ये 2 नंबरला आहे. 1 नंबरला चायना आहे आणि 2 नंबरला आपण भारत आणि त्यामध्ये महाराष्ट्र आहे. मग त्यामध्ये आपल्याला अजून 1 नंबरला जाण्याला चान्स आहे. मग ते कधी जाऊ शकतो आपण जर या आधुनिक पद्धतीचा वापर केला, नवीन नवीन पद्धती वापरली, एकात्मिक पीक उत्पादन पद्धती वापरल्या तर आपल्याला त्यामध्ये चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि आपण आत्मनिर्भर होऊ शकतो. नंतर त्यामध्ये आहे की एक गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, म्हणजे जर आपल्याला हे तिन्ही पिकाचं, फळ पिकाचं असेल, भाजीपाला पिकाचं किंवा फुल पिकाचं चांगल्या पद्धतीचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपण एकात्मिक पीक उत्पादन पद्धती वापरल्या पाहिजेत. त्यामध्ये काय आहे की आपण इंटरनॅशनल मार्केटकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपलं डोमेस्टिक म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपला भाजीपाला खपवला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांच्या मध्ये गैरसमज असतो की आपण आपला माल एक्सपोर्ट केला की आपल्याला पैसे जास्त मिळतात, तर असं काही नाही. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहे, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये. आता तुम्ही बघताय की महाराष्ट्र शासनाने सुद्धा भरपूर स्कीम आणलेल्या आहेत. मी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी करायची, त्यांना जे काही फॅसिलिटी लागतात ते स्मार्ट प्रोजेक्टच्या अंतर्गत द्यायचे किंवा PFFME म्हणजे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग. तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये सुद्धा तुम्हाला 40% पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते आणि स्मार्ट प्रोजेक्टच्या अंतर्गत तुम्हाला 60% सबसिडी मिळते. कशासाठी की काढणी पश्चात जे काही तुम्हाला व्यवस्था करायला लागते. आता काय झाले की आमच्या अभ्यासानुसार किंवा बरेच लोकांचं म्हणणं असं आहे की जे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत की आपल्या पिकाचं उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने घेतोय, पण आपण काढणी पश्चात व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापनामध्ये आपण थोडंसं कमी आहे, त्यामुळे आपलं 40% नुकसान त्या काढणी पश्चात व्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळे, ते स्ट्रक्चर नसल्यामुळे आपल्याला लॉस होते. त्यासाठी आपल्याला काय लागतं, आपल्याकडे पॅक हाऊस पाहिजे, प्रिकुलिंग पाहिजे, कोल्ड स्टोरेज पाहिजे, शीत साखळीसाठी रेफर व्हॅन पाहिजे. कोणताही भाजीपाला घेतला काढल्यानंतर जर तो उन्हामध्ये राहिला किंवा ट्रान्सपोर्टमध्ये पॅकिंगमध्ये व्यवस्थित नाही झालं तर त्याचं 40% नुकसान आपल्या त्या ट्रान्सपोर्टच्या कालावधीमध्ये होतं. तर हे आपल्याला टाळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आमचे बरेच तज्ञ, आम्ही सुद्धा नेदरलँडमध्ये गेलो होतो, तर नेदरलँडमधली शेती करण्याची पद्धत आणि आपली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत थोडासा फरक आहे. आमच्या म्हणण्यानुसार साधारण ते 2 ते 3 पटीने आपल्या पुढे आहेत. 2 स्टेप 3 स्टेप आपण चालू त्यांच्या त्यांना गाठणार, आपण त्याला थोडासा कालावधी लागणार. त्यासाठी आपल्याला माइंडसेट बदलणं गरजेचं आहे. कारण शेती म्हणजे हा आपण बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, अगोदर म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ज्या लोकांना काय येत नव्हतं ते शेती करत होते, पण आता शिकलेले लोक सुद्धा शेतीकडे वळायला लागलेले आहेत. ते चांगलं आहे. ते शिकलेल्या लोकांनी जर शेती केली तरच त्यामध्ये अजून आधुनिक तंत्रज्ञान ते त्यामध्ये वापरू शकतात. आता आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आला आहे. सुरुवातीला आपल्याला बरेच ऍप्लिकेशन असेल किंवा जे काही गोष्टी करायसाठी आपण ऑफलाईन कुठे कचेरीमध्ये जा, दाखले काढायचे, कुठं काही सगळं, किंवा आपल्याला लायसन काढायचं, कुठलं फूड लायसन काढायचे, एक्सपोर्टचं लायसन काढायचं, तुम्ही ऑनलाईन मोबाईलवरून घर बसल्या तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेस करू शकता. मग असं जेवढं तुम्ही वेळेचा बचत करून नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तेवढं तुम्हाला त्या शेती क्षेत्रामध्ये प्रगती करायला चान्स चांगला आहे. तर परदेशामध्ये ते शेतीकडे बिझनेस म्हणून बघतात आणि प्रत्येक तिकडला जो शेतकरी असतो त्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना असं वाटत नाही की आपल्या मुलांना नोकरी केली पाहिजे. त्यांना म्हणणं असतं की मुलांनी बिझनेसच केला पाहिजे. आपल्याकडे कसं असतं बा 10,000ची का नोकरी असणार, मग त्यांना ते नोकरीच केली पाहिजे. बिझनेसमध्ये रिस्क घ्यायला तयार नसतो आपण. त्यामुळे आपण जर तुम्ही रिस्क थोडीशी घेतली
आता तुम्ही म्हणणार की मी नुसतं बोलतोय, बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं, पण आम्ही बरेच शेतकऱ्यांचे अनुभव घेतले आणि आमचे सुद्धा अनुभव तेच आहे. जर आपण थोडीशी रिस्क घेतल्याने त्यामध्ये सातत्य ठेवलं, तुम्ही कोणताही जो व्यवसाय करताय, तर नक्कीच तुम्हाला ते यश मिळतं. तर तशा पद्धतीने आपण ते शेतीकडे बघितलं पाहिजे, तशा पद्धतीने काम केलं पाहिजे. काढणी पद्धत व्यवस्थापन तुम्हाला जी काही माहिती, प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज, रेफर व्हॅन, एक्सपोर्ट करायचं, तर ती पूर्ण माहिती आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषी ॲपच्या मार्फत असे ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही फक्त आमच्याकडे एक डिमांड करा, तुमच्याकडे ग्रुप असेल तर ग्रुप मार्फत आम्ही तुम्हाला हे सर्व मार्गदर्शन करू शकतो. नंतर दुसरं असतं की गुड ॲग्री प्रॅक्टिसेसमध्ये आपल्याला ज्या काही आपण व्हरायटी लावणार आहोत, म्हणजे तुम्हाला आंब्याच्या व्हरायटी असतील, भाजीपाल्यामध्ये भेंडी असेल. आता आपल्या महाराष्ट्रातून निर्यात जास्त काय होतं, भेंडी होती, मिरची होती, दुधी भोपळा आणि शेवगा. तर आपल्याला माहित पाहिजे भेंडी एक्सपोर्ट करायची, तर भेंडीची एक्सपोर्टला कोणती जात चांगली चालते, कोणत्या जातीवर व्हायरस येत नाही. मग हे बऱ्याच शेतकरी मला माहित नसतं, तर आमच्याकडे तो अभ्यास आहे. ही व्हरायटी लावली तर व्हायरस येत नाही, त्याचं उत्पादन जास्त मिळतं. तर तशा पद्धतीने आपण एक जाती चांगल्या निवडल्या पाहिजेत आणि जास्त करून आपण रासायनिक औषधाचा वापर कमी केला पाहिजे. रासायनिक खताचा वापर कमी केला पाहिजे. युरिया, डीएपी असेल, तुम्ही जैविक खतांचा वापर जास्त प्रमाणात करा, म्हणजे तुमचे 30 ते 40% रासायनिक खताची बचत होते. जैविकमध्ये NPKचे जीवाणू म्हणतो आपण त्याला, अझोटोबॅक्टर, PSB असेल किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल, ते वापरलं पाहिजे. जैविक औषधं वापरली पाहिजेत. आता काय झालंय, रासायनिक औषध वापरून वापरून त्या किडीमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली. बऱ्याच वेळा आपण औषध मारतो पण ती कीड मरत नाही. मग तीच ती औषध वापरून दुसरा तोटा काय होतोय, की त्या पिकामध्ये रेसिड्यू राहतो, अवशेष राहतो. आपण जर एखादं कॉन्फिडर औषध मारलं, समजा थ्रिप्स आला मिरचीवर, कॉन्फिडर औषध मारलं तर अवशेष त्या पिकामध्ये राहतो. आणि जर आपल्याला ज्या शेतकऱ्यांना निर्यात करायचं, निर्यातीसाठी आपल्याला प्रत्येक भाजीपाल्याचे सॅम्पल आपल्याला फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट लागतं आपल्याला कृषी विभागाचं. ते सर्टिफिकेट असेल तरच आपला माल आपण परदेशामध्ये निर्यात करतो. आणि फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट कधी मिळतं, तुमचा माल पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा बँगलोरमध्ये 2-3 लॅब आहेत. समजा तुमचा माल तुम्हाला अमेरिकेला पाठवायचं, तर अमेरिकेने एक स्टँडर्ड ठरवून दिले किंवा हे 100 केमिकल आहेत, या 100 केमिकलचं एवढंच प्रमाण त्या भाजीपाल्यामध्ये पाहिजे. समजा कॉन्फिडर असेल तर कॉन्फिडरचं प्रमाण 0.003 मिलीग्राम एवढा पाहिजे. 3च्या वर असेल तर तुमचं सॅम्पल रिजेक्ट होतो, तुमचा तो माल तुम्ही निर्यात करू शकत नाही. 3च्या आत असेल तर तुम्ही तुमचा माल तो निर्यात करू शकता. आणि जैविक पद्धती कीड नियंत्रणासाठी वापरल्या पाहिजे. ट्रॅप असतील, कामगंध सापळे असतील, निळे चिकट सापळे असतील, पिवळे चिकट सापळे असतील, तर अशा पद्धतीचे जर कमी खर्चाच्या पद्धतीने तुमचं उत्पादन खर्च सुद्धा कमी होईल आणि तुमचं उत्पन्न सुद्धा वाढेल, अशा पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. नंतर आपण एक थोडंसं एक भेंडीचं बघू, तर थोडंसं जनरल माहिती. भेंडी जर तुम्हाला निर्यात करायची, म्हणजे कोणताही भाजीपाला निर्यात करायचे, त्यासाठी तुम्हाला कशी कशी माहिती लागते, किंवा फळपीक निर्यात करायचे. तर आता मार्केटमध्ये कोणत्या मिरची, आता भेंडीमध्ये काय होतं, तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं, त्यामध्ये मैकोची एक व्हरायटी आहे, एक्स हायब्रिड 1, राशी सीडची साहिबा, ननेमची सम्राट किंवा न्यूजीवेडची मार्वेल, ह्या 2-3 व्हरायटी एक्सपोर्टला चांगल्या चालतात. म्हणजे मिरची करायची, मिरचीमध्ये G4 सेगमेंट जास्त चालतो, सुनीती किंवा नंदिता, मग त्या व्हरायटी तुम्हाला लावणं गरजेचं आहे. नंतर व्हरायटी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला लागवड पद्धती सुद्धा थोडंसं अनुभव असणं, म्हणजे तुम्हाला सरी गव्हर्नमेंट लावायचे का ड्रिपवर लावायचे का बेड पद्धतीने करून लावायचे. या आपण भेंडीमध्ये जास्त करून आपण बेड पद्धत वापरतो. आणि आता तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय की ठिबक सिंचन सुद्धा आपण त्यामध्ये वापरतो. म्हणजे साधारणतः एक 3 फुटी किंवा 4 फुटी 5 फुटी बेड आपण काढून त्यामध्ये असे 2 ड्रिपच्या लाईन टाकून आपण भेंडी ड्रिपवर लावू शकतो. आणि अजून आता नवीन पद्धतीमध्ये बऱ्याच ज्या एक्सपोर्टच्या कंपन्यात भेंडीची रोपं तयार करतात, म्हणजे तुमचा 1 महिन्याचा कालावधी वाचतो आणि एका महिन्याची रोपं भेंडीची तयार करून त्या शेतामध्ये ते लावतात. अशा नवीन नवीन पद्धती वापरल्या तर आपल्या कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन करू शकतो. आता तुम्हाला चित्रात दिसते भेंडी लावून, भेंडीच्या साईडने तुम्ही ट्रॅप क्रॉप म्हणतो आपण. मग मी तुम्हाला सांगितलं की एक इन्सेक्ट लावायची. तुम्हाला इन्सेक्ट पैसे असले तर तुम्ही मका लावली, तर ज्या मेजर किडे असतात, थ्रिप्स असेल, ॲपिड्स असेल, माइट्स असेल, तो माक्यावर येतो, तुमच्या भेंडीवर येत नाही. आणि शिवाय तुम्हाला मक्यात सुद्धा उत्पादन मिळतं आणि किडीचं तुम्ही मक्यावर फवारणी करायची, म्हणजे तुमच्या फवारणीचे ते औषध सुद्धा तुम्हाला कमी लागतं. तर असे तुम्हाला नवीन नवीन पद्धती जर वापरल्या तर तुम्हाला चांगला उत्पादन खर्च कमी करता येईल. आता एक आम्ही दिले भेंडीचं उदाहरण दिले. भेंडीमध्ये जास्त काय येतं, एक मावा येतो, जासिरे येतात, फुलकिडे येते, तुडतुडे येतात आणि लाल कुळी येतो आणि बुरी येते भेंडीमध्ये. मग त्यासाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि शेंडा आणि फळ पोखरणारी आळी येते. मग ते मेजर कीड आणि रोग कोणत्याही पिकात माहीत असेल त्यानुसार तुम्ही माहिती पद्धती दिली. मग तुम्हाला थ्रिप्स कंट्रोल करायचं, आपण तुम्ही निळे चिकट सापळे लावायचे, पांढरी माशी असेल त्याला पिवळे चिकट सापळे. नंतर फेरोमॅन ट्रॅप आहे, तो शेंडा आणि फळ पकडून आळ्यासाठी तुम्हाला एक नरसाळा दिसतंय, खाली वर हिरवा आणि खाली प्लास्टिक कागद आहे. त्यामध्ये एक लिव्हर गोळी लावतो आपण आतल्या नरसाळीच्या आतला, त्याला मादीचा सुगंध असतो.
मग ते सेंट मादी नर त्या सेंटकडे आकर्षित होऊन त्या प्लास्टिकच्या पेपरमध्ये अडकतून एकदा अडकला की त्याला वर येता येत नाही. तर अशी पद्धत सुद्धा तुम्ही कीड नियंत्रणासाठी वापरू शकता. हे असे ट्रॅप लावलेले आहेत. याशिवाय तुम्ही अजून एक आहे, जैविक औषधामध्ये तुम्ही दशपर्णी अर्क करू शकता. दशपर्णी अर्क तुम्ही 200 लिटरच्या बॅलरमध्ये सुद्धा करू शकता, किंवा आता बरेच शेतकरी, बऱ्याच फार्मास्युटिकल प्रोड्युसर कंपन्या असे तुम्हाला चित्रामध्ये दिसतात असे वेगवेगळ्या प्रकारचे टँक करतात 500 लिटरचे, आणि प्रत्येकाचा जो आर्क सेपरेट काढतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण 10 वनस्पती घेतो, तुम्हाला आता स्क्रीनवर 10 वनस्पती दिसतात. कडुलिंब आहे, धोतर आहे, सीताफळ, पपया, घाणेरी, करंज, निलगिरी, रुई, जास्वंद आणि निरगुडी, ह्या 10 औषधी वनस्पती की ज्यांच्या अर्कामुळं बऱ्याचशा किड्यांनी, बऱ्याचशा रोगाचा आपण सहजगत्या नियंत्रण करू शकतो. आणि अभ्यासरित्या असं दिसून आलं की बाबा कडुलिंब आहे तर फक्त तो किडीसाठी चालतो, सीताफळ आहे तो बुरशीसाठी चालतो, किडीसाठी, असं प्रत्येकाचे गुणधर्म आहेत. त्याच्यानुसार आपण तेवढाच अर्क करायचा. म्हणजे बऱ्याच वेळा असं काय होतं, 10 वनस्पतीची पानं आपल्याला मिळत नाहीत. जे पानं मिळते त्याचा जर आपण अनुभव घेऊन कशासाठी चालतं त्यानुसार आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. नंतर जनरली आम्ही औषध दिले तुम्हाला, किंवा थ्रिप्स असेल, रस शोषक किडे असेल तर बाबा पेगासस आहे, निमेझॉल आहे, किंवा ऍक्ट्रा आहे. पेगासस तुम्ही 0.75 ग्रॅम एका लिटरला वापरू शकता. निमेझॉल 1 ml किंवा मॅक्झिमम 2 ml पर लिटर, आणि 0.3 ग्रॅम ऍक्ट्रा हे औषध तुम्ही रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी वापरू शकता. आणि बऱ्याच वेळा काय होतं की प्रमाण शेतकरी बांधव 1 ml दिलं तर ते 3 ml वापरा, मग त्यावेळेस तुम्हाला साईड इफेक्ट किंवा स्कॉर्चिंग सुद्धा तुमच्या झाडावर दिसतं. नंतर शेंडा आणि फर पकवणारे आळे असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही सायपरमेथ्रिन वापरू शकता, डेसिस वापरू शकता, किंवा स्पिंटर वापरू शकता. त्याचं प्रमाण तुम्हाला त्या स्क्रीनवर दिलेलं आहे. नंतर तुम्हाला हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे की आपल्या पिकावर जी पानं पिवळी पडलेत ते किडीमुळे पडलेत का, रोगामुळे पडलेत का, खताच्या कमतरतेमुळे पडलेत. तर तुम्हाला तर बघा, जर नायट्रोजन जास्त झालं तर उज्ज्वल चित्र दिसते की पानं एकदम जास्त वाढतात. नायट्रोजन जर बरोबर असेल तर कमी वाढतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जर आपल्या पिकाला नायट्रोजन जास्त दिलं तर आपली पिकं जास्त जोरात वाढतात. त्याला काय म्हणतो आपण, शाखीय वाढ किंवा पानांची वाढ भरपूर होते, जोमाने वाढतात, आणि ते लवचिक लुसलुसीत पानं राहतात. मग त्यावेळेस त्या किडीला अटॅक करणं त्या पानावर सोपं जातं. त्यामुळे आपलं पान स्टर्डी पाहिजे, आणि जी खतांचा डोस दिला तेवढा दिला तर आपल्यामध्येही काही अडचण येत नाही. नंतर पुढचा, ह्यानंतर दुसरा विषय की आपण ज्यावेळेस समजा मिरची, भेंडी लागवड झाली, सगळं झालं, माल काढल्यानंतर आपल्याला त्याचं ग्रेडिंग आणि पॅकेजिंग करणं खूप महत्वाचं. कोणताही फळाचा असेल, भाजीपाल्याचा असेल, किंवा फुलांचा असेल, तर अगोदर आपण शेतावर माल काढल्या तो थोडं झाडाखाली ठेवून तिथं त्याचं सॉर्टिंग केलं पाहिजे. उन्हात जर केलं तर तिथं मॉइश्चर लॉस होतं, त्यातलं पाणी बाष्पून निघून जातं, तुमचं ते भाजीपाला आकसला जातो. मग तो तसाच माल थोडासा ग्रेडिंग करायचा, किंवा तिथं रेफर मध्ये भरायचा, रेफर मध्ये भरून पॅक हाऊसमध्ये आणायचा. चित्रामध्ये तुम्हाला पॅक हाऊस दिसते, पॅक हाऊसमध्ये आपण तिथं एक 20 ते 24 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करतो, की त्या टेम्परेचरमध्ये तिथं त्या आतल्या पाण्याचं बाष्पीभवन होत नाही. मग तशा पद्धतीने आपण त्याचं पॅकेजिंग करायचं. आणि पॅकेजिंग करताना आपल्याला माहित पाहिजे की पॅकेजिंगच्या अगोदर एक ग्रेडिंग असतं, म्हणजे त्याची प्रतवारी. भेंडीचा साधारणतः कोणती भेंडी मार्केटला जास्त चालते तर साधारण त्याची डांबी 9 ते 10 सेंटीमीटर, 11 सेंटीमीटर, कलर एकदम डार्क ग्रीन पाहिजे, आणि सरळ भेंड्या चालतात. वाकडी भेंडी, थ्रिप्सचा अटॅक असलेली भेंडी असली, वाकडी झाली ती भेंडी आपण बी ग्रेडमध्ये एक्सपोर्टला चालत नाही. त्याला कोणताही कीड रोग नसला पाहिजे, त्याला कुठलंही खर्चलं नाही पाहिजे त्यामध्ये असं, आणि त्याला कलर बदलला नाही पाहिजे. काय होतं, खसरल्यामध्ये भेंडी थोडीशी काळसर पडते, ती भेंडी एक्सपोर्टला चालत नाही. म्हणजे आंब्यात सुद्धा प्रत्येक फळ पिकाचं, आंब्याचं असेल, भाजीपाला पिकाचं किंवा फुल पिकांचं, प्रत्येकाचं ग्रेडिंगचा क्रायटेरिया दिलाय, त्यानुसार आपण ते ग्रेडिंग करायचं, आणि तो माल पॅकिंग करून तुम्ही पुणे मार्केटला किंवा बिग बास्केटला असेल, रिलायन्स मोडा, तर तुम्हाला दुप्पट रेट भेटतो. तुम्ही आहे असं पॅकेजिंग केलं तर तुमचा मालाचा रेट कमी होतो. तर हे एक स्टेप तुम्हाला महत्वाची आहे. अशा पद्धतीने आपण पनेटमध्ये सुद्धा पॅकेजिंग करतो, आणि बॉक्समध्ये सुद्धा पॅकेजिंग करतो. पुढच्या जर आयातदाराचं म्हणणं काय, तुला पनेटमध्ये पाहिजे का बॉक्समध्ये, त्यानुसार आपण तुम्हाला त्याला सप्लाय करायचा. नंतर आपण अशा पद्धतीनं फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, आता जे तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय तो कृषी विभागाचा एक अधिकारी येतो, तो सॅम्पल सुद्धा चेक करतो, त्यामध्ये कोणता कीड आहे का, रोग आहे का. नंतर ते सॅम्पल चेक करून माघारी सर्टिफिकेट मिळतं, आणि तुम्हाला वर जे पॅलेट दिसतं त्या पॅलेटमध्ये तुमचा माल पॅक होतो. नंतर तुमचा माल वाशी मार्केटला किंवा पुणे मार्केटला ते एक्सपोर्टसाठी जातो. मग एक्सपोर्टसाठी थोडक्यात मी सांगतो, तू कोणाला जर एक्सपोर्ट माल करायचा स्वतःचा फळपीक, भाजीपाला पीक किंवा फुलपीक, तर तुम्हाला तुमचं आयडेंटिटी, म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचं नाव माहीत पाहिजे, किंवा तुमच्या स्वतःचं नाव माहीत असणं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला फर्मचं रजिस्ट्रेशन करायला लागतं, तुमचा अकाउंट नंबर लागतं बँकेमध्ये, पॅन नंबर, IC कोड, आपेडाचं रजिस्ट्रेशन, पासपोर्ट, अग्रीमेंट, प्रोफॉर्मा इनवॉइस,
हे सगळी माहिती आता हे लगेच मी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकतो. यासाठी आपल्याला वेगळं डॉक्युमेंटेशन किंवा ट्रान्झॅक्शन असं सेपरेट आयातीचे निर्यातीचे आपण ट्रेनिंग घेऊन त्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. ज्यांना कोणाला माहिती असेल तर मी माझा नंबर सुद्धा शेअर करणार, त्यामधून तुम्ही ही माहिती घेऊ शकता. जर तुम्हाला स्वतःचं एक्सपोर्टचं लायसन्स काढायचे असेल तर त्यामध्ये हे डॉक्युमेंट लागतात तुम्हाला. सुरुवातीला तुमच्या फर्मचं रजिस्ट्रेशन, जर स्वतःच्या नावानं लायसन्स काढायचे असेल तर तुमचा 7/12/8 तुमच्या ग्रामपंचायतीची NOC आणि तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला लागतं. ते DGFTची एक वेबसाईट आहे, डायरेक्टरेट जनरल फॉरेन ट्रेड, DGFT. त्या वेबसाईटवर गेलं की तुम्ही IEC, त्याला म्हणतो आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढण्याचा ऑनलाईनचा खर्च फक्त तुमचा 550 रुपये आहे. 550 रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन ते तुम्ही ऑनलाईन बसून हे डॉक्युमेंट त्यावर अपलोड करायची की एक अर्ध्या तासामध्ये तुम्हाला एक सॉफ्ट कॉपी येते तुमच्या एक्सपोर्टच्या लायसन्सची. पुढची स्टेप लायसन्स मिळालं की पुढची स्टेप असते अपेडाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. अपेडा म्हणजे काय तर ॲग्रिकल्चर प्रोसेस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. अपेडाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं जे काही कंपनीचं नाव, स्वतःचं नाव, पूर्ण जगामध्ये जे काही आयातदार आहेत, एक्सपोर्टर आहेत, इम्पोर्टर आहेत, त्यांना नाव दिसतं. मग तिथून तुम्हाला, आणि ज्यावेळेस तुम्ही अपेडाला रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला ते सगळी माहिती भरायला लागते. तुमच्या कंपनीकडे काय आहे, शेवगा आहे, भेंडी आहे, मिरच्या आहे, आणि वर्षभरामध्ये तुम्ही कोणकोणता माल आणि किती क्वांटिटीमध्ये देऊ शकता ही माहिती भरताना सुद्धा तुम्ही एक डोक्यात ठेवायचं की ज्यावेळेस पुढचा इम्पोर्टर असतो, समजा नेदरलँडवाल्या एखाद्या जो दलाल असतो इम्पोर्टर, त्याला माल मागवायचा, तो काय करतो, अशी कंपनी बघतो की ज्या कंपनीकडे भरपूर आयटम्स आहेत. तो एकच आयटम 4-5 आयटमसाठी 4-5 कंपन्या बघत नाही. 4-5 आयटम त्याने एकाच कंपनीने दिले तर त्याच्या एक्सपोर्टचा माल चांगल्या पद्धतीने चालतो. तर तशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता एक्सपोर्ट. आणि एक्सपोर्ट म्हणजे असं काही अवघड नाही. एक्सपोर्टमध्ये आपण काय करतो, ज्यावेळेस आपलं काय काम असतं कंपनीचं किंवा शेतकऱ्याचं, की रेसिड्यू फ्री माल, अवशेषमुक्त माल आपण तयार करायचा. तो माल पुढच्या आयातदाराला पाहिजे त्यानुसार आपण तो पॅकेजिंग करून आपल्या, आणि ते पॅक हाऊस म्हणजे काय की अपेडा ॲक्रिडिशन केलेलं पॅक हाऊस पाहिजे. बऱ्याच वेळा आपण पॅक हाऊस बांधतो पण आपण ते ॲक्रिडिशन करत नाही. ॲक्रिडिशन म्हणजे काय की अपेडाची कमिटी येते आपल्या पॅक हाऊसमध्ये. लेडीज चेंजिंग रूम आहे का, जेंट्स चेंजिंग रूम आहे का, वॉशिंग एरिया आहे का, पॅकेजिंग एरिया आहे का, तो नंतर तिथं आतमध्ये कलर देऊन वॉटरप्रूफिंग केलेलं आहे का, काम करताना जे टेबल आहे स्टेनलेस स्टीलचे टेबल आहेत का, तिथं प्री कुलिंग आहे का, कोल्ड स्टोरेज आहे का, त्यामध्ये वर्किंग एरिया किती आहे, हे सगळं बघितलं जातं. आणि हे सगळं बघून अपेडा तुम्हाला एक सर्टिफिकेट देतं ॲक्रिडिशनचं, आणि त्याच पॅक हाऊसमध्ये तुम्हाला हे पॅकेजिंग करायला लागतं. तर अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये करू शकतो. तर हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलाय की बाबा फळपीक आणि भाजीपाला पीक आणि फुलपिकामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपलं उत्पादन खर्च करून उत्पन्न डबल कशा पद्धतीने करू शकतो. तर यानंतर मी आपले आता तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर आपण प्रश्न उत्तराशी सेशनला चालू करूया. कॉमेंट, आपले काही प्रश्न असतील तर प्रश्न या ठिकाणी आपण विचारूया. या ठिकाणी कुणाचे काही प्रश्न असतील, आता आपण जे डिस्कस केलं फळ पिकाचे असेल, भाजीपाला पिकांचं असेल किंवा फुल पिकांचं आहे, त्यामध्ये काही आधुनिक पद्धती आहेत. त्यामध्ये आपण जास्त एखाद्या कुठल्या विषयी जास्त खोलवर जाता आलं नाही कारण वेळेचा थोडासा अभाव होता. तरी अजून तुमचे प्रश्न असतील तर हे काय झालं, मी एका बाजूनेच मी तुम्हाला सांगत गेलो, पण तुमच्याकडून जरी काय तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते तुम्ही जर सांगत गेला तर तेच त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या ज्या काही शंका असेल तर त्याचं आपण निरसन करू शकतो. तर तुमचे काही प्रश्न असतील तर या ठिकाणी प्रश्न विचारा तुम्ही. कोणाचे काही प्रश्न नसतील तर मी पुन्हा एकदा आजचा जो सेशन आयोजित केला, प्रश्न कोणाचे आहेत, काय आहेत का, तर मी पुन्हा एकदा भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषी कॅप यांच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही वेळेत वेळ काढून आजचा जो सेशन होता फळे भाजीपाला पिकं,
तर या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत. सर आपणास विनंती, आजच्या सेशनमध्ये केळी व्हायरसवरती मार्गदर्शन करता आलं तर बघा. पंकज गुंटे, मुक्ताई नगर. आता व्हायरसचा जो विषय आहे केळीचा करता मार्गदर्शन करता येईल, पण त्याला जास्त वेळ थोडक्यात मी सांगतो. केळीच्या व्हायरसमध्ये केळीचं व्हायरसचं मेजर कारण असं की तुमचं जे तुम्ही ज्या नर्सरीतून ज्या टिश्यू जिल्ह्यात आपण रोपं तुम्ही घेतली तिथून जर त्यांचं रोपं तयार करणं त्यांच्याकडे सिस्टीम जर व्हायरस, तर त्या केळीचा व्हायरस तिथूनच येतो. आणि एकदा व्हायरस त्या रोपांच्या मधून आला की तुम्हाला ते कंट्रोल करता येत नाही. तुम्ही किती औषधं मारली काय ते त्याला कंट्रोल करता येत नाही. तशा पद्धतीने तुम्ही रोपं घेताना तुम्ही चांगल्या नर्सरीतून रोपं घेणं किंवा चांगल्या टिश्यू कल्चर लॅबतून तुम्ही रोपं घेणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आहे, भाजीपाल्यामध्ये कीड नियंत्रण कसं करावं. आता हा जनरल प्रश्न आहे, पण कीड नियंत्रणामध्ये तुमची कोणती कीड आहे. प्रत्येक किडीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये जैविक औषध आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे थ्रिप्स आला, रस शोषक किडी आला, माइट्स आला, व्हाईट फ्लाय आला, तर त्यामध्ये तुम्ही रस शोषक किडीसाठी व्हर्टिसिलियम लिकॅनी ही औषध आहे. त्याचं प्रमाण आहे 5 ग्राम प्रति लिटर, त्याची फवारणी करू शकता. अजून डिटेल माहिती पाहिजे तुम्ही जर जवळ असेल तर कृषी विज्ञान केंद्राला तुम्ही भेट द्या. प्रत्येक किडीला तुम्हाला इथं सोल्युशन उपलब्ध करून दिलं जाईल. दशपर्णी काय दशपर्णी तुम्ही वापरणं गरजेचं आहे. किंवा निंबोळी तेल मार्केटमध्ये सुद्धा मिळतं आणि केविके मध्ये सुद्धा मिळतं. तर तुम्ही 10,000 पीपी तुम्ही 10 पर्णी प्रति लिटर 2 ml वापरलं, ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं किडीचं नियंत्रण तुम्ही करू शकता. नंतर टोमॅटो पिकावरती करपा रोपाविषयी माहिती द्या. टोमॅटो पिकामध्ये करप्यामध्ये 2 प्रकार असतात, लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा. आता सध्या तर आमच्या भागामध्ये सुद्धा नवीन लागवडी चालू आहेत. लागवड करून साधारणतः 1 महिना झाले, तर सुरुवातीला तुम्हाला लवकर येणारा करपा दिसू शकतो. तो कधी येतो, वातावरणाची आर्द्रता जास्त वाढली तर. मग त्या करपासाठी तुम्ही कॉपरचं औषध असेल किंवा ॲलिट असेल, अँट्रेकॉल असेल, तर त्याची सुद्धा त्यासाठी फवारणी करू शकता. आता पुढचा प्रश्न आला, मक्यावरील लष्करी अळीचं नियंत्रण कसं करायचं. तर लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला निमॅझॉल आहे, पण जर प्रमाण जे असेल तर त्यासाठी तुम्हाला डेसिस किंवा डेलिगेट ही औषधाची फवारणी करून त्या मक्यावरच्या लष्करी अळीचं तुम्ही नियंत्रण करू शकता. नंतर पुढचा आता प्रश्न आहे, हैदराबाद कलम सीताफळ रोप मी लावले आहे, केवी म्हणून घेतलं आहे, साधारण 16 महिन्याचे रोप आहेत. मला तुमचा नंबर पाठवा. तर नंबर आपण या ठिकाणी शेअर करणार आहोत. आपण स्क्रीनवर तुम्हाला नंबर येईल. तर हैदराबाद कलम लावलं हे चांगलं आहे. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. कारण बरेच लोक आता मार्केटमध्ये NMK किंवा गोल्डन सीताफळ म्हणून लावतायत, पण त्यामध्ये मार्केटला ते थोडंसं जास्त चालत नाही. पण त्यांच्या त्रुटी मी सांगू शकत नाही, पण आमची जात त्यांच्यापेक्षा नक्कीच आमचा वाण चांगला आहे. तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल, छाटणी, बहार, खतं, पाण्याचं ते व्यवस्थापन मी आपण फोनवर चर्चा करूयात. नंतर मी मिरची लागवड केली आहे. मैको औषधी काय मैको औषधी काय वापरू. तुमचा प्रश्न काय लक्षात येत नाही नक्की तो. नाही, मिरची लागवड केली आहे, मैको औषधी काय वापरू. नाही, तुम्ही काय करा, नंबर घ्या. तुम्हाला आता अडचण काय ते सांगा. मिरचीमध्ये हा रोग आलाय, हा किडा आलाय, व्हायरस आलाय, मग त्यानुसार आम्हाला तुम्हाला ते व्हायरसची औषधं किंवा ते किडीची औषधं सांगता येतं. पण तुम्ही दशपर्णी अर्क वापरा, निमॅझॉल निंबोळी तेल वापरा किडीसाठी, पण तुम्हाला काही अडचण येणार नाही. नंतर भाजीपाला पिकासाठी आपल्याकडे रूस्टॉक मिळेल का. आपण काय करतोय, आपण रूस्टॉक काय झाले, आपण अभ्यास करतोय त्या शेतकऱ्याला. तुम्ही इथं केविकेला भेट द्या, आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकतो कलमाची कसं करायचं, भाजीपाल्याची रोपं तयार करून देऊ शकतो. रोस्टॉक आम्ही देणार, पण तुम्ही दिलं नाही, तुमचं व्यवस्थित सक्सेसफुल झालं नाही तर परत आमचं नाव खराब होणार किंवा केविकेन रोस्टॉक द्या, त्यावर काय झालं नाही. त्यामुळे सुरुवातीला आमच्याकडून रोपं घ्या, त्याचा अनुभव घ्या. नंतर तुम्हाला जी काही मदत लागेल, गायडन्स लागेल, ते आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या मार्फत तुम्हाला करू शकतो. तर या ठिकाणी माझ्यामध्ये आता सर्वांचे प्रश्न संपलेले आहेत. माझा नंबर पण या ठिकाणी तुम्हाला शेअर केला जाईल किंवा मीच माझा नंबर सांगतोय. माझं नाव यशवंत जगदाळे. माझा नंबर आहे, व्हॉट्सअपचाच आहे, त्यावर सुद्धा तुम्ही फोटो पाठवू शकता. 9623 38 42 87. पुन्हा एकदा सांगतो, 9623 38 42 87. तर धन्यवाद. पुन्हा एकदा मी कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि आपलं कृषी कॅप ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने जे काही 2 संस्था चालल्यात त्यांच्या वतीने आपण हा कार्यक्रम तुमच्यासाठी खास आयोजित केला होता. वेळात वेळ काढून तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आमच्या सर्व टीमच्या वतीने तुमचे आभार मानतो.
आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.